विक्रम असं म्हटल्यावर पहिल्यांदाच असं सुंदर कपडे असं सगळ्यांच्या डोळ्यासमोर होतं, पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक फार सुंदर हृदय असलेला एक माणूस आहे आणि त्यामुळे फार सेन्सिटिव्ह फिल्म डिरेक्ट करायला त्यांनी घेतली आहे. आणि मला फिल्म घेताना असं वाटत होतं की ती सगळी फिल्म तो अशा पद्धतीने बघेल का, सुंदर दिसली पाहिजे, सतत हिरोईन माझी असं घालेल तसं घालेल. तर ते सोडून तो कंटेंटविषयी इतका जागरूक किंवा इतका सेन्सिटिव्ह माणूस आहे मुळामध्ये आणि फार सुंदर पद्धतीने हळव्या गोष्टीवरची एक फिल्म करायला घेतली. आणि त्या हळव्या गोष्टीमध्ये एक सिक्वेन्स असा आहे जो आज शामकजी आमच्याकडे करणार आहे. तर मी आज माझ्यासाठी फार वेगळा दिवस आहे, कारण या सगळ्या लोकांना आपण खूप लांबनं खूप वर्षांपासून बघत असतो, पण ॲक्च्युअली मंडळी काम कसं करतात हे बघण्याची आज वेगळी संधी मला मिळणार आहे. हृदयांतर खूप सेन्सिटिव्ह फिल्म आहे आणि जेव्हा या फिल्मचा सब्जेक्ट आम्ही ऐकला किंवा विक्रमने जेव्हा ही अपॉर्च्युनिटी दिली आम्हाला, तेव्हा खूप छान वाटलं. बिकॉज की आपण एका अशा फिल्मचा भाग होतो जी एवढी सेन्सिटिव्ह आहे आणि ज्यामध्ये विक्रम पहिल्यांदा डेब्यू करतो आहे. तेव्हा मला असं वाटलं होतं की ही इज अ फॅशन डिझायनर, पण जेव्हा आम्ही सेटवर गेलो तेव्हा कुठेही असं जाणवत नव्हतं की त्याची ही डेब्यू फिल्म आहे. ही सो प्रिपेअर्ड, प्लॅन्ड, एव्हरी सिंगल थिंग, प्रत्येक गोष्ट ही करेक्ट प्लॅनिंगमध्ये केलेली आहे. एवढं प्लॅनिंग मी बघितलं आहे, पण ह्या स्तराला एवढं परफेक्शनिस्ट आपण म्हणतो त्या हिशोबाने केलेलं आहे. आणि मी असं म्हणेन की एक सेन्सिटिव्ह फिल्म असल्यामुळे ती हाताळण्यासाठी जेव्हा एक डिरेक्टरसुद्धा तेवढा सेन्सिटिव्ह असतो, तेव्हा ते आणखीन एक सोने पे सुहागा म्हणतो आपण तसं होतं. पॉझिटिव्हिटीकडे पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट होत असते. तो स्वतः इतका हंबल आणि एवढा छान माणूस आहे की त्याच्याकडे त्याची ही मित्रपरिवार ते सगळे त्याला मदत करतात, त्याच्यासाठी येत आहेत. सो आय थिंक आय एम रिअली हॅपी की मी ह्या प्रोजेक्टचा एक भाग आहे. मुक्ताबरोबर मी पहिल्यांदा काम करणार आहे. मीनाताईंबरोबर खूप वर्षापूर्वी काम केलेलं आणि अर्थात सुबोधबरोबर सुद्धा बेधुंदच्या वेळेस काम केलेलं आणि आफ्टर 15 years आय एम वर्किंग विथ हिम. सो ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि खूप छान टीम आहे. सो आय जस्ट होप की हे सगळं मिश्रण छान तयार होऊन एक सुपर फिल्म बनेल.